ओके, सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. जसं आपण आता मागच्या सेशनमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन घेतलं की व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात आणि त्याच्यानंतर आपण एक आढावा घेतला की जावा किंवा सी किंवा पायथॉन यांच्यामध्ये कंपायलेशनचे डिफरन्सेस काय आहेत आणि जावाला आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज किंवा पायथॉनला सुद्धा आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज असं आपण का म्हणतो. तर त्याचा सुद्धा आपण एक एक्सप्लेनेशन बघितलं आणि आपण समजून घेतलं. आणि ऑब्व्हियसली त्याच्यानंतर आपण अजून काही गोष्टी पण बघितल्या ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचा डेटा सेट केला की डिक्लेरेशन जर मला करायचं असेल व्हेरिएबल्सचं तर जसं तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं की पायथॉन मध्ये आपल्याला डेटा टाईप कधी सांगायला लागत नाही कुठलंही. ओके, प्लीज म्यूटवर जाऊ शकता का मुकुल जोशी? हा, तर आपण बघितलं की व्हॅल्यूज आपल्याला जेव्हा स्टोअर करायच्या असतात व्हेरिएबल्समध्ये तेव्हा आपल्याला कधीही हे सांगायला लागत नाही की त्याचा डेटा टाईप काय आहे. ओके, तो आज आपण त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये आधी थोडंसं डेटा टाईप बद्दल बोलणार आहोत म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल की डेटा टाईप मध्ये जेव्हा मी म्हणतो की डेटा टाईप तर तेव्हा नक्की त्याच्यात कुठल्या कुठल्या कॅटेगरीज येतात पायथॉन मध्ये आणि काय प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याला त्याच्यात स्टोअर करू शकतात. ओके, त्याच्या आधी मला दोन प्रश्न आलेले आहेत की ठीक आहे त्यातला एक घेतो मी. एक आहे की युट्यूबची लिंक जी आहे मागच्या लेक्चरची ती हवी आहे तर येस आय विल डेफिनेटली शेअर इट. मी शेअर करेन युट्यूबची लिंक तुम्हाला कारण ते अपलोड केलेलं आहे. इनफॅक्ट एकच 2च मिनिटं द्या म्हणजे वेळ घालवायची गरज नाही. मी डायरेक्टली तुमच्या बरोबर शेअरच करतो ती लिंक आत्ताच्या आत्ताच लगेच कारण मला ते नंतर साठी नाही ठेवायचंय की नंतर तुम्हाला देतो असं मी म्हणालो आणि मी परत विसरून गेलोय कारण एकदा सेशन संपलं की परत लक्षात राहणार नाही माझ्या. त्याच्यापेक्षा मी आत्ताच तुम्हाला दुसरी लिंक पण शेअर करून ठेवतो दुसऱ्या सेशन मध्ये. तर मी आता चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे दुसऱ्या सेशनची. ऑलराईट, तर जर तुम्हाला गरज असेल आणि ओके ठीक आहे मी इथं तर देऊन ठेवलेली आहे तुम्हाला लिंक आणि प्रकाश सरांना सांगतो मी शेअर करायला व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या. तर तुम्हाला ती लिंक तशी मिळून जाईल आणि मग तुम्ही गो थ्रू करा. इनफॅक्ट माझं तर म्हणणं असं आहे की काय करायचं की आपलं सेशन आठवड्यातून 3 वेळा असतं ना तर सेशनच्या आदल्या दिवशी म्हणजे मधला जो गॅप आहे आता आज आपलं झालं की उद्या एक गॅप आहे ना तर त्या गॅपमध्ये जो व्हिडिओ रेकॉर्डिंग शेअर होईल ना तुमच्यावर ते एकदा बघून घ्यायचं परत एकदा म्हणजे थोडीशी रिव्हिजन पण होते. आणि माझा अनुभव स्वतःचा असा आहे की आपण जेव्हा एकदा पहिल्यांदा कुठली गोष्ट अटेंड करतो मग ते ऑनलाईन सेशन असू दे युट्यूबचा व्हिडिओ असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं वेबिनार किंवा असं काही असू दे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की आपण पहिल्यांदा जेव्हा ऐकतो तेव्हा आपण 100% त्यातलं आपलं लक्ष जात नाही कारण आपण काहीतरी विचार पण करत असतो ते शिकताना. सो ते 100% आपण नाही ग्रास्प करत तो 80% 85% आपण ग्रास्प करतो. पण तोच जर रेकॉर्डेड व्हिडिओ आपण परत बघितला ना तर मात्र गॅरंटी असते की आपण ऑलमोस्ट 98-99% किंवा 100% पर्यंत सगळं ग्रास्प करू शकतो कारण एकदा आपलं झालेलं असतं. त्यामुळे ती सेकंड टाइम आपण रन करतो ना तर ते इट इज मोर लाईक अ रिव्हिजन सारखं आपण ते व्हिडिओ प्ले करतो बेसिकली. आणि त्यामुळे जे काही मिस आउट झालेलं असतं किंवा लक्षात आलेलं असतं ना पहिल्यांदा ऐकलं आपण तेव्हा अटेंड केलं तेव्हा ते आपल्या लक्षात येतं. सो तो एक ऍडव्हान्टेज असतो. ओके फाईन. आणि आता मी सेशन ऍक्च्युअल सुरू करायच्या आधी अजून एक क्वेश्चन आहे तो मी घेतो की श्वेताने विचारलं होतं की कॅन यू एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन लो लेवल मिडल लेवल अँड हाय लेवल लँग्वेज अँड हाऊ प्रोग्रामिंग लँग्वेजेस प्ले द रोल इन एनी टास्क परफॉर्मिंग. श्वेता एक्सप्लेनेशन सिम्पल आहे. लो लेवल जेव्हा आपण म्हणतो लँग्वेजेस तेव्हा मशीन लेवलच्या लँग्वेजेस असतात जसं बायनरी लँग्वेज घ्या किंवा असेंब्ली लँग्वेज घ्या. तर ह्या लँग्वेजेसना प्रत्येक जी तुमचा मदरबोर्ड आहे त्याचा जो चिपसेट आहे त्या चिपसेटच्या स्पेसिफिक लँग्वेजेस असतात या. म्हणजे जर मी AMD ची चिप वापरली आणि मी इंटेलची चिप वापरली त्या दोन्हीचे कोड वेगळे असतात पूर्णपणे.
ओके. सो मला एक प्रोग्राम दोन्हीसाठी चालेल असं कधी आयुष्यात लिहिताच येणार नाही. लो लेवलला लिहिताना, मला त्या मशीनला काय कळतं त्या भाषेतच लिहायला लागतं. सो मला तिथं काहीच अल्टरनेटिव्ह नसतो. आणि असेंब्ली सारखी प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे ती आपल्याला शिकायला लागते, जी की प्रचंड डिफिकल्ट लँग्वेज आहे शिकायला. त्याच्यावर मास्टरी मिळवायची म्हटलं तर आपल्याला 2 महिने तर 3 महिने तर फक्त ती लँग्वेजचे बेसिक्स कळायलाच जातील. आणि त्यात असा चांगला प्रोग्राम लिहायला अजून त्याच्यानंतर 2 महिने जातील. ओके. सो इट इज क्वाईट टफ. इट इज नॉट इझी. ते खूप इझी नाहीये. ओके. तर बेसिकली हे आहे की लो लेवलमध्ये प्रोग्रामिंग कोणीही करत नाही आता, कारण ते तेवढं सोपं नसतं. ओके. हा, लो लेवलला प्रोग्रामिंग कुठल्या लेवलला करतात, जेव्हा जे लोक आयसीज किंवा चिप्स आणि हे डिझाईन करतात, हे जे मॅन्युफॅक्चरर्स असतात, त्यांच्या तिकडे त्या लेवलचं कोडिंग चालतं. पण ज्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो, युजर्ससाठी जे आपण सॉफ्टवेअर बनवतो, की तुम्ही कुठलेही घ्या ना, मायक्रोसॉफ्ट वर्ड घ्या, व्हॉट्सअप घ्या, फेसबुक घ्या, किंवा कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर घ्या, ते बनवण्यासाठी तुम्हाला लो लेवलला जायची कधीच गरज नसते. लो लेवलला फक्त तुम्ही अशा वेळेला जाता जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे, जी की एरवी नसते. ओके. आणि मिडिल लेवल म्हटलं तर मग सी त्या कॅटेगरीमध्ये येते, की जे लो लेवलची पॉवर पण आपल्याला थोड्याफार प्रमाणात देते, जसं की पॉइंटर्स असतात, ऍड्रेस असतो, आपण डायरेक्टली मेमरी बरोबर खेळू शकतो वगैरे वगैरे. पण त्याच्यात हाय लेवल सारखा इझीनेस पण नसतो त्या लँग्वेजमध्ये. तर त्या पण तशा डिफिकल्टच आहेत. जेव्हा तुम्ही पॉइंटर्स येतात पिक्चरमध्ये, तेव्हा तुम्ही मेमरी अलोकेट केली, मेमरी लीक्स झाले, असे खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके. सो टिपिकली सी लँग्वेज अशी लँग्वेज आहे जी मिडिल लेवल लँग्वेजमध्ये जाऊन बसते. सी प्लस प्लसलाही आपण कदाचित म्हणू शकतो तसं थोडंफार प्रमाणात, कारण ते सी विथ क्लासेस असं तर आहे सी प्लस प्लस म्हणजे. पण हाय लेवल लँग्वेजेस जे आपण म्हणतो, म्हणजे पायथन, जावा, सी शार्प वगैरे वगैरे, तर या लेवलच्या लँग्वेजेसमध्ये असताना आपल्याला कधीच आपण मेमरी आणि त्या मेमरी मधला ऍड्रेस आणि त्या ऍड्रेसमध्ये मी काहीतरी स्टोअर केले वगैरे, ह्या लेवलला कधीच जायची गरज पडत नाही आपल्याला, कारण त्यांनी खूप सॉफिस्टिकेटेड वेनी आपल्याला सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या असतात. जसं की सी प्लस प्लस मध्ये पॉइंटर्स होते, पण जावामध्ये त्यांनी पॉइंटर्स काढून टाकले आणि त्यांनी फक्त रेफरन्स नावाची कॉन्सेप्ट ठेवली जावामध्ये. ज्याच्यामुळे झालं काय काम, की जे लोकांना पॉइंटर्स अवघड वाटायचे त्यांच्यासाठी आयुष्य खूप सोपं झालं, कारण की आता तकतकच नाहीये पॉइंटर्सची. सो यू डोंट हॅव टू वरी की पॉइंटर्स काय आहेत आणि ती मेमरी मॅनेज कशी करायची वगैरे, हे कधीच करायला लागत नाही. सो तो ऍडव्हान्टेज असतो. ओके. सो दॅट्स द थिंग बेसिकली. सो हा डिफरन्स आहे लो लेवल, मिडिल लेवल आणि हाय लेवल लँग्वेजेस मध्ये. ओके. फाईन. आणि अजून एक महेशने काहीतरी एक एरर टाकली, तर ती मी बघतो एरर, रन करून दाखवतो तुम्हाला. ओके. तर ते बघूयात आपण. ते आता लगेच काही बघायची गरज नाहीये, कारण आय हॅव टू स्टार्ट ऑफ विथ द सेशन इट सेल्फ ना. ओके. तर 2च मिनिटं द्या, मी स्क्रीन शेअर करतो तुमच्या बरोबर. शेअर स्क्रीन केलं आणि म्हटलं शेअर. आता तुम्हाला स्क्रीन माझी दिसत असेल. अपूर्वा म्हणते की इन्स्टॉलेशनचं पण सेशन शेअर करा, पण आय थिंक इन्स्टॉलेशनचं सेशनचं मी ऑलरेडी दिलेलं आहे. पहिल्या व्हिडिओची लिंक मी ऑलरेडी दिलेली आहे. ओके. नसेल तरी मी परत एकदा सांगतो प्रकाश सरांना सेशन 1 आणि सेशन 2च्या दोन्हीच्या लिंक्स पाठवायला तुम्हाला, कारण ती मी ऑलरेडी मागच्या सेशनलाच हे केलेली आहे. ओके. अपूर्व की आय डोंट थिंक की तुला वर्क होणार नाही असं काही रिझन नाहीये. ती लिंक शेअरेबल लिंक आहे, कोणीही क्लिक केलं तरी ती ओपन व्हायला पाहिजे. पण ठीक आहे, लेट्स सी. ऑलराईट. सो मला आता पायथनचं आपला आयडियल एकदा रन करू द्या. हरकत नाही. मी सांगतो परत एकदा शेअर करायला. सो डोंट वरी. ओके. सो आयडियल मी आता लॉन्च केलेलं आहे. आता लास्ट टाइम आपण बघितलं होतं की याच्यामध्ये आपण काही व्हेरिएबल डिक्लेअर करून मी तुम्हाला दाखवले होते. ऑलराईट. की जसं मी म्हटलं होतं x इज इक्वल टू 10 आणि इथे आपल्याला त्यांनी x असं दाखवलं होतं, किंवा मी म्हटलं तर y इज इक्वल टू 20 आणि मग y ची व्हॅल्यू प्रिंट केल्यावर त्यांनी 20 दाखवली, आणि आपण प्रिंट y असंही म्हणू शकतो, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर आहे. त्याच्याच जोडीला आपण एक प्रोग्राम पण बघितला होता hello.py नावाचा, जर तुम्हाला आठवत असेल तर, ज्याच्यामध्ये आपण
तीच गोष्ट केली होती, पण आपण ते प्रोग्राम मोडमध्ये केलं होतं, प्रोग्रामिंग मोडमध्ये केलं होतं, की आपण कोड लिहिला होता आणि तो कोड आपण रन केला होता. थोडंसं मी असं होतं म्हणजे विजिबिलिटी राहील की मी काय कोड लिहितोय आणि तो रन होऊन त्याचं आउटपुट काय येते. ओके, सो मी असं ठेवतो साईड बाय साईड. फाईन, ऑल राईट. चला, तर आता आधी मला तुम्हाला थोडंसं डेटा टाइप्स बद्दल सांगायचं आहे. फाईन, तर त्याच्यासाठी मी आता MS Paint ओपन करतो, म्हणजे मला तुम्हाला एक क्विक एक्सप्लेनेशन देता येईल की डेटा टाइप्स म्हणजे काय असतात, आणि मग आपण बघूयात की पायथन मध्ये कुठले कुठले डेटा टाइप्स सपोर्टेड असतात. ओके, सो डेटा टाइप हा वर्ड आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला असतो प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये. ओके, तर पर्पज काय असतो डेटा टाइप्सचा, की आपण जेव्हा कुठलेही प्रोग्राम लिहितो तेव्हा प्रोग्राम मध्ये काहीतरी आपण प्रोसेसिंग करणार असतो. म्हणजे काय, तर युजर कडनं काहीतरी आपण रीड करतोय किंवा त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करतोय, त्याच्यानंतर तो रिझल्ट परत युजरला दाखवतोय वगैरे वगैरे. तर याच्यासाठी जो युजर कडनं डेटा आपल्याकडे येतो, ओके, तो डेटा आपल्याला कुठेतरी स्टोअर करायला लागतो. आणि मी मागच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण डेटा स्टोअर कशात करतो, तर तो रॅम मध्ये करतो. पण रॅम मध्ये डिरेक्टली आपल्याला स्टोअर करता येतं का, तर नाही. रॅम मध्ये आपल्याला नाही डायरेक्टली स्टोअर करता येत. तर आपण काय करतो, आपण व्हेरिएबल्स बनवतो. म्हणजे जसे मी तुम्हाला सांगितलं की ते कंटेनर सारखे असतात, बॉक्सेस असतात ते. आपण ते बॉक्सेस डिक्लेअर करतो आणि त्या बॉक्सेसमध्ये त्या व्हॅल्यू स्टोअर करतो. करेक्ट. सो दिस इज हाऊ वी इम्प्लिमेंट इट इन फॉर्म ऑफ अ व्हेरिएबल, की व्हेरिएबल आपण घेतो आणि त्याच्यात स्टोअर करतो. पण आता कसं असतं ना, एक उदाहरण द्यायचं झालं तर सपोज मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला असं इमॅजिन करा हा, की आपल्याला लेट्स से पेढे ठेवायचे. ओके, सो आपल्याला त्याच्यासाठी पेढ्याचा बॉक्स आपण एक बनवणार आहे, सो ज्याच्यामध्ये सगळे पेढे ठेवता येतील. सो तो बॉक्स तसा झाला. मग अजून एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी सांगतोय तुम्हाला की याच्यात बुक्स ठेवायचे बरं का आपल्याला. मग आपण त्या पद्धतीचा बॉक्स घेणार ज्याच्यामध्ये आपल्याला बुक्स ठेवता येतील, म्हणजे पुस्तकं. त्याच्यानंतर अजून एक बॉक्स घेतला ज्याच्यामध्ये काहीतरी खेळणी स्टोअर करायची किंवा टॉईज स्टोअर करायचे. सो आपण तसा एक बॉक्स घेतला. फाईन. तर आता जेव्हा असे आपण 2 किंवा 3 प्रकारचे वेगवेगळे बॉक्सेस ठरवतो ना, तर लक्षात घ्यायचं की जो बॉक्स आपण खेळण्यासाठी बनवलेला आहे, म्हणजे जी खेळणी असतात त्याच्यासाठी जो बनवला, त्याच्यात आपल्याला फक्त खेळणीच ठेवता येतात, म्हणजे टॉयजच टाकता येतात. त्याच्यात आपण पेढे नाही ठेवू शकत आहे फॉर एक्झाम्पल. ओके, किंवा जो बॉक्स आपण पेढ्यासाठी बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टॉयज नाही ठेवता येणार किंवा पुस्तकं नाही ठेवता येणार. म्हणजे प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे. लक्षात येते का तुमच्या, प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे. तो जो बॉक्स मी बनवतोय ना, तो बॉक्स बनवताना मी काय पर्पज साठी बनवतोय, की ह्या बॉक्समध्ये काय ठेवलं गेलं पाहिजे हे मी आधीच ठरवतो. बरोबर आहे. मग असे कुठकुठल्या टाईपचे बॉक्सेस आपण बनवू शकतो, येते का लक्षात, असे कुठल्या टाईपचे बॉक्सेस आपण बनवू शकतो. तर हे डिपेंड असतं की ती जी लँग्वेज आहे ती किती टाईपचे बॉक्सेस सपोर्ट करते. ओके, आणि दॅट इज नथिंग बट युअर डेटा टाईप. म्हणजे काय, की एक उदाहरण द्यायचं झालं तर सपोज इथं मी आता तुमच्या समोर 3 बॉक्सेस काढतो, वेगवेगळ्या कलर मध्ये काढतो मी मुद्दाम. फाईन. आता इथे जर आपण विचार केलं की बर आपल्याकडे जो डेटा येणार आहे ना, ते नंबर्स असणार आहेत. म्हणजे कसे 10, 20, 30 अशा टाईपचे नंबर असणार आहेत. ही एक रिक्वायरमेंट असू शकते. किंवा आपण सांगू शकतो की नाही, माझ्याकडे जे इन्फॉर्मेशन येणार आहे ती अशी पॉइंट मध्ये असणार, म्हणजे 3.142 किंवा 75.45 वगैरे वगैरे अशी अशी येणार आहे, ज्याच्यात आपण डेसिमल पॉईंट दिसतात. किंवा कोणीतरी म्हणू शकतं नाही, माझ्याकडे येणारी इन्फॉर्मेशन ना ज्याच्यामध्ये टेक्स्ट आहे, म्हणजे जसं की इंडिया किंवा IPL अशा टाईपचं असणार आहे माझ्याकडे. ऑलराईट. सो तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येतं की हे सगळे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर एका बॉक्समध्ये एका टाईपची मी स्टोअर करू शकतो, राईट. म्हणजे इथे 10, 20, 30 नंबर्स आहेत, फुल नंबर्स. इथं पॉइंट डेसिमल वाले नंबर्स आहेत. इथे स्ट्रिंग्स आहेत. ऑलराईट. सो अशा प्रकारे हे बॉक्सेस ठरले जातात. आणि हे बॉक्सेस म्हणजे काय, तर डेटा टाइप्स असतात. ओके, की कुठल्या टाईपचा डेटा, डेटा टाईपचा अर्थच काय होतो बघा ना, द टाईप ऑफ डेटा. कुठल्या प्रकारचा डेटा आहे तो. मग प्रकार म्हणजे काय, अरे बाबा तो नंबर आहे का, किंवा तो डेसिमल पॉइंट वाला आहे का, किंवा तो टेक्स्ट आहे का. ओके, सो हे वेगवेगळे प्रकार झाले त्याचे. तर
प्रत्येक लँग्वेज वेगवेगळे डेटा टाईप सपोर्ट करत असतं. ओके, आणि जनरली डेटा टाईप सपोर्ट कुठलेही लँग्वेज कसं ठरवतं कुठले डेटा टाईप सपोर्ट करायचे, की जे तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये लागतात जनरली ते डेटा टाईप सगळे तो सपोर्ट करतो. इनफॅक्ट एवढंच नसतं, खरं तर आपल्याला आपला स्वतःचा पण डेटा टाईप बनवता येतो. प्रत्येक लँग्वेज मध्ये असं करता येतं. ओके, पण तो बनवताना आपण ह्यातले जे बेसिक डेटा टाईप आहे ना त्यांचा यूज करूनच ते बनवतो. म्हणजे काय थोडक्यात, आता इथे तुम्हाला एक लक्षात येतंय का मला सांगा. आता हे एक इंट्रोडक्शन आहे, पण हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इथे तुमच्या लक्षात आलं की इथे मी हे जे दिसतंय तुम्हाला हे इंटीजर म्हणू शकतो मी याला, इंटीजर व्हॅल्यूज आहेत या. ओके, मी याला काय म्हणतो इंटीजर व्हॅल्यू. इंटीजर म्हणजे काय 10 20 30 40. ठीक आहे, याला मी असं म्हणू शकतो ना डेसिमल वाल्या व्हॅल्यूज आहेत या, म्हणजे याच्यामध्ये डेसिमल पॉइंट येतो, बरोबर आहे का नाही. किंवा ह्याला मी असं म्हणू शकतो ना टेक्स्ट व्हॅल्यूज, बरोबर का नाही. म्हणजे इंटीजर व्हॅल्यूज म्हणजे काय, याच्यात मला इंटीजर स्टोअर करता येतं. डेसिमल व्हॅल्यूज म्हणजे काय, याच्यात मला डेसिमल स्टोअर करता येतं, डेसिमल प्लेस वाल्या व्हॅल्यूज. टेक्स्ट व्हॅल्यूज म्हणजे काय, याच्यामध्ये मला सगळे टेक्स्ट स्टोअर करता येतं. ओके, पण आता असं मी तुम्हाला सांगितलं की हो मला अजून एक डेटा टाईप पाहिजे ज्याच्यामध्ये ना मला काहीतरी असं इमॅजिन करा की काय म्हणू शकतो मी त्याला, एक उदाहरण द्यायचं आलं तर बुक. मला बुक स्टोअर करता आलं पाहिजे असं जर मी म्हणलं. आता तुम्ही म्हणाल की सर बुक कसं काय येईल पिक्चर मध्ये, तर असा विचार करा की जेव्हा तुम्ही लायब्ररीची सिस्टीम बनवता तेव्हा लायब्ररी सिस्टीम मध्ये बुक टाईप त्यांना बनवायला लागतो ना, कारण त्या बुकला काही काही वेगवेगळे गोष्टी असोसिएटेड असतात. पण मग बुक टाईप जर बघितला तर मी इथं एक्झाम्पल काय देऊ तुम्हाला, मला देताच येणार नाहीये. इथं कसं मी तुम्हाला स्ट्रिंग लिहून दाखवली टेक्स्ट व्हॅल्यू, इथे मी डेसिमल व्हॅल्यू लिहून दाखवली, इथे इंटीजर व्हॅल्यू लिहून दाखवली. बुकमध्ये मी काय लिहून दाखवू तुम्हाला. ओके, मग तुम्ही सांगू शकाल का की बुकमध्ये काय काय लिहिता येईल आपल्याला. तर कदाचित तुम्ही म्हणाल सर बुकचं नाव लिहा, बरोबर का नाही, बुकची प्राइस लिहा, ऑथरचं नाव लिहा, या सगळ्या गोष्टी येऊ शकतात ना बुकसाठी. ओके, पण जर तुम्ही बघितलं तर हे जे प्रत्यक्षात नेम जे मी म्हटले ते काय असणार आहे, ते टेक्स्ट असणार आहे. प्राइस जी म्हणाले ती कशी असणार आहे, लेट्स से 350.50. ऑथरचं नाव हे सुद्धा काय असणार आहे, टेक्स्ट असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय असतं ना की आपल्याला आपला डेटा टाईप बनवता पण येतो बुकचा, पण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या बेसिक डेटा टाईप पासून बनलेल्या असतात. म्हणून हे जे असतं ना याला म्हटलं तर बेसिक डेटा टाईप्स, आणि हे जे असतं ना याला म्हटलं तर युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स. ओके, सो this is called as standard data types. ओके, आणि याला म्हटलं जातं युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स. ओके, आता आपल्याला याच्यावर फोकस करायचं नाहीये युजर डिफाईन्ड वर, हे आता नाहीये, याची आपल्याला आता गरज नाहीये, हे आपल्याला बघायचंच नाहीये आता. ओके, पण आपल्याला आता विचार करायचा असतं स्टँडर्ड डेटा टाइप्सचा. ऑलराईट, आता डेटा टाईप बद्दल मी तुम्हाला काय सांगितलं की पायथॉन मध्ये डेटा टाइप्स आपल्याला कधी सांगायला लागत नाही. ओके, व्हेरिएबल्सचे. पण याचा अर्थ असा होत नाही की डेटा टाइप्स यूज नाही होत, ते यूज होतात, आपल्याला फक्त सांगायला नाही लागत, एवढाच फरक आहे त्यातला. ओके, म्हणजे काय की आता ह्याच व्हॅल्यूज जर मी तुम्हाला इथे घेऊन दाखवल्या, इथे आहेत अशा मी जर तुम्हाला या व्हॅल्यू इथे लिहून दाखवल्या ज्या इथे मी दिलेल्या आहेत तशा. सपोज मी म्हटलं आय इज इक्वल टू 10, तर आय ही व्हॅल्यू दिसते मला, दिसते, व्हेरी गुड. त्याच्यानंतर मी म्हटलं डी इज इक्वल टू 3.142, तर डी ची व्हॅल्यू दिसते. सपोज मी म्हटलं सी इज इक्वल टू, आणि इथं म्हटलं मी IPL आणि सी प्रिंट केला, तर दिसतंय. तर हे सगळे डेटा टाइप्स तुम्हाला अलाउ करतोय, बरोबर आहे. पण मला कधीही इथे व्हेरिएबलला त्या हे जे व्हेरिएबल्स आहेत ना या व्हेरिएबलला मला सांगायला नाही लागत की मी याच्यात काय स्टोअर करतोय, कारण पायथॉनचे स्वतः अज्युम करतो तुम्ही काय व्हॅल्यू टाकताय त्याच्या बेसिसवर तो ठरवतो. ओके, म्हणजे काय, मी तुम्हाला बॉक्स दिला, त्या बॉक्स मध्ये जर तुम्ही पेढे टाकले तर तो अज्युम करतो की हा पेढ्याचा बॉक्स आहे, तो आधी नाही ठरवत की हा पेढ्याचा बॉक्स आहे, तुम्ही पेढा त्याच्यात ठेवल्यावर ठरवलं जातं. ओके ओके, गिरीशचा एक प्रश्न आहे की आपण आयडियल मध्ये एक्झिक्यूट करतो इन्स्ट्रक्शन लाईन बाय लाईन, सो पायथॉन हॅज इंटरप्रिटर नॉट कंपायलर, करेक्ट. गिरीश ऍक्च्युली त्याच्यात दोन्ही असतं. इथे जे आता ज्या मोड मध्ये चाललंय ना इथे इंटरप्रिटेशन चाललेलं असतं. मी प्रत्येक लाईन एक्झिक्यूट करतोय तो ती लाईन डायरेक्टली
रन करतोय. ओके, कंपायलेशनच्या केसमध्ये जर तुम्हाला आठवत असेल की मागच्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की पायथॉनचा कोड मी कंपाईल केला तर त्याची PYC फाईल तयार होते, पायथॉन कंपाइल्ड फाईल, ज्याला इंटरमिजिएट कोड असं म्हणतात. आणि ती फाईल पायथॉन व्हर्च्युअल मशीन जे असतं ते कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुमचं पायथॉनचं ऍप्लिकेशन रन करून देऊ शकतं. तर तिथे कंपायलेशन होत असतं. ओके, आणि खरं सांगायचं तर वी डोंट हॅव टू वरी मच अबाउट दिस इंटरप्रिटेशन अँड कंपायलेशन. आपल्याला काही ऍज अ डेव्हलपर आपल्याला त्यांनी काही फरकच पडत नसतो खरं सांगायचं तर. ओके, पण येस, तुझ्या म्हणालाच ते बरोबर आहे. इथे जे आता होतं हे इंटरप्रिटेशन होते, कारण मी लाईन बाय लाईन करतोय ते. पहिल्याच आपण जेव्हा प्रोग्राम लिहू आणि तो प्रोग्राम कंपाईल करू आणि नंतर रन करू तर कंपायलेशनच्या केसमध्ये मग त्याची PYC फाईल तयार होते. ऑलराईट, फाईन. सो आता इथे डेटा टाईप जे आहेत, आता पायथॉन मधले डेटा टाइप्स काय याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूयात आधी. पायथॉन डेटा टाइप्स. तर पायथॉन मध्ये टिपिकली पायथॉन काय करताना कॅटेगरायझेशन करतं 5 कॅटेगरीज मध्ये. एक तो पकडतो नंबर्स, दुसरं तो घेतो स्ट्रिंग, तिसरं एक असतं त्याच्याकडे लिस्ट, चौथं एक टप्पल म्हणून एक घेतो आणि फिफ्थ एक डिक्शनरी म्हणून एक घेतो. ओके, असे वेगवेगळे डेटा टाइप्स पायथॉन आपल्याकडे सपोर्ट करतो. मग नंबर्स मध्ये काय येतं तर नंबर्स मध्ये इथे येऊ शकतं तुमचं इंटिजर व्हॅल्यू, ही नंबर कॅटेगरी देते, किंवा डेसिमल व्हॅल्यू ज्याला आपण फ्लोट म्हणतो ती त्या कॅटेगरीमध्ये. इनफॅक्ट तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा याच्यात वापरता येतो. जर तुम्हाला मॅथ्स मध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर ऐकला असेल कधी की नाही का, 2 + 3.5J असं जे असतं ना कॉम्प्लेक्स नंबर, तर तो पण पायथॉन सपोर्ट करतो. स्ट्रिंग मध्ये काय येतं, स्ट्रिंग मध्ये येतं सगळं टेक्स्ट, ज्या काय असतील त्या सिंगल कोट मध्ये येतात तुमच्या टेक्स्ट. आणि लिस्ट, टपल आणि पायथॉन हे थोडेसे वेगळ्या कॅटेगरीतले आहेत, ज्याच्याबद्दल मी आता नाही बोलणार आहे, कारण आता ते इट डझंट मेक एनी सेन्स टू डिस्कस दिस, की हे आता आपल्याला डिस्कस करून उपयोग नाहीये. हे आपण नंतर बघू. आता आपण फक्त या पहिल्या 2 वर फोकस करूया. पण मुळात पायथॉन या 5 कॅटेगरीज मध्ये आपल्याला डेटा टाइप्स प्रोव्हाइड करतं. ऑलराईट, आता यातले जे हे 3 आहेत, लिस्ट, टपल आणि डिक्शनरी, हे स्पेशल टाइपचे डेटा टाइप्स आहेत जे पायथॉन मध्ये असतात. ओके, तर तुम्हाला लिस्ट, टपल, डिक्शनरी हे डेटा टाइप्स तुम्हाला फॉर एक्झाम्पल C किंवा C++ या लँग्वेजेस मध्ये मिळणारच नाही. हे डेटा टाइप्स तिथे आपले स्टँडर्ड इंटिजर, फ्लोट वगैरे वगैरे, म्हणजे स्ट्रिंग, हे अशा गोष्टी आहेत. ओके, आणि ऑब्व्हियसली हे जनरिक कॅटेगरी इथे दिलेली आहे मी. हे सोडून पण अजून काही असू शकतात, जसे जसे ते येतील तसे तसे आपण बघू. हा, ह्याच्यात एक राहिलं की आपण अजून एक टाकू शकतो, ते म्हणजे हे की बुलियन कॅटेगरी, बुलियन व्हॅल्यूजची. ट्रू आणि फॉल्स. बुलियन म्हणजे काय, ट्रू आणि फॉल्स असतं फक्त, बाकी काहीच नसतं त्याच्यात. ऑलराईट, सो पायथॉन टिपिकली हे अशा 5-6 कॅटेगरीज आपल्याला देतं. आता आपण हे 1 बाय 1 बघणार आहोत, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण याच्यावर प्रोग्राम्स करू ना कुठल्याही टाईपचा, तेव्हा ऑटोमॅटिकली हे सगळे यूज होतील त्याच्यात. सो अल्टिमेटली जेव्हा आपलं सेशन्स संपतील तोपर्यंत आपल्याला सगळे डेटा टाइप्स कधी ना कधी आपण यूज केलेलेच असणार आहे. सो असं होणारच नाही की आपण यातला डेटा टाइप यूजच केलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला आता माहितच नाहीये की त्याचा पर्पज काय किंवा तो यूज कसा करायचा वगैरे वगैरे. ऑलराईट, आता मी तुम्हाला परत इथं आयडियल मध्ये घेऊन येतो आणि इथे मला तुम्हाला आता एक दाखवायचं आहे की आता I = 10 हे दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे. तर तुम्ही मला I चा टाइप सांगू शकाल का, काय तुम्हाला काय वाटतं I चा डेटा टाइप काय आहे? ओके, सो इथे तुम्ही सांगू शकता ना सर 10 दिलाय म्हणजे तो बहुधा इंटिजर असणार आहे. ओके, तर ते तुमचं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्ही शोधून काढलं ते, किंवा तुम्ही जर विचार केला असेल की तो इंटिजर आहे तर ते बरोबर आहे. पण मला स्वतःला चेक करायचे की त्याचा टाइप काय आहे, तर मी तो कसा करायचा? ऑलराईट, मला स्वतःला जे व्हेरिएबल डिक्लेअर झाले त्याचा टाइप बघायचा आहे की काय टाइप आहे त्याचा, तर तो मी कसा बघणार? ऑलराईट, तर त्याच्यासाठी काय करायला लागतं, तर त्याच्यासाठी आपल्याला टाइप नावाचं एक फंक्शन वापरायला लागतं. ओके, मग ते मी कसं करणार आहे बघा. आता मी इथे म्हणणार आहे टाइप ब्रॅकेट मध्ये, आता हे जे पहिलं व्हेरिएबल मी इथे बनवलं होतं ना I नावाचं, इथे ते देतो मी, टाइप ऑफ I.
ओके, तुम्हाला जर आता फंक्शन, ज्यांना सी लँग्वेज झाले त्यांना फंक्शन्स माहिती असतात. जर तुम्हाला कुठलीच लँग्वेज झालेली नाही आणि ही पहिल्यांदा तुम्ही शिकताय कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज, तर ॲज ऑफ नाव फक्त असं लक्षात ठेवा की टाईप नावाचा आपण एक काहीतरी यूज करतो, ज्याला आपण व्हेरिएबल पाठवतोय जे आपण इथं बनवलेलं आहे, आणि तो आपल्याला सांगेल की त्याचा टाईप काय, म्हणजे आपण कोणाची तरी हेल्प घेतोय थोडक्यात. बरोबर आहे. तर इथे मी आता टाईप आय असं म्हटलं की तो इथे दाखवतो बघा, क्लास इंट असं दाखवतो मला. म्हणजे काय, तर हा जो व्हेरिएबल आहे आपला आय, म्हणजे इथे जेव्हा मी म्हणतोय आय इज इक्वल टू 20 असं म्हणतो, आणि टाईप ऑफ आय असं मी जेव्हा त्याला म्हणतो, तर मला वेगळ्या कलर मध्ये दाखवते तुम्हाला. तर इथे त्याचा आउटपुट काय येतं आपल्याला, त्याचा आउटपुट आपल्याला तो दाखवतोय कसं लिहिलं त्यांनी, सी इज कॅपिटल स्मॉल स्मॉल आहे सगळं. सो इथे त्यांनी काय दाखवलं आपल्याला, क्लास इंट असं म्हणतात. बरोबर. तर इथे क्लास शब्दाकडे आता लक्ष देऊ नका, कारण तो आता जर तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज माहित नसतील कुठल्या, तर तुम्हाला क्लास शब्दाचा अर्थ कळणार नाही. ज्या लोकांना सी प्लस प्लस किंवा जावा येतं त्यांना कदाचित कळेल, पण ज्यांना येत नाहीये त्यांनी याचा विचार फार काही करू नये. त्यांनी फक्त एवढाच विचार करावा, इंट. इंट म्हणजे काय, तर इंट स्टँड्स फॉर इंटिजर. एवढं लक्षात ठेवायचं की तो एवढंच सांगतोय की तो इंटिजर टाईपचा आहे. फाईन. ओके, मग तो जर इंटिजर टाईपचा असेल तर आपल्याला क्युरियोसिटी असणारच की आपण बाकीचं पण बघूयात. मग आपण, मी इथं म्हणतो टाईप ऑफ डी सांग, म्हणजे जर डेसिमल वाला होता तो, तर तो आपल्याला सांगतोय की अरे हा फ्लोट क्लासचा आहे. अच्छा, म्हणजे त्याचा डेटा टाईप काय, फ्लोट. ओके, कुठल्याही व्हेरिएबलला जेव्हा तुम्ही व्हॅल्यू असाइन करता आणि त्याचा डेटा टाईप तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही टाईप हे फंक्शन वापरून यूज करू शकता. आता इथे सी चा टाईप बघायचा आहे मला, सो मी इथे काय म्हणणार आहे, टाईप ऑफ सी. तो काय म्हणतो, क्लास एसटीआर. एसटीआर स्टँड्स फॉर, एसटीआरचा अर्थ काय झाला मग, एसटीआर स्टँड्स फॉर स्ट्रिंग. बरोबर आहे. सो एसेन्शियली आता खरं तर ना मी तुम्हाला अजून एक दाखवतो इथे. काय घेऊ मी आता याच्यात, जे घेत, जे इज इक्वल टू 4 प्लस लेट्स से 15 जे, असं जरी मी केलं आणि टाईप ऑफ जे म्हणालो, तर इट शोज मी इट इज गोइंग टू शो मी ॲज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर म्हणून सुद्धा तो आपल्याला स्टोअर करू शकतोय. सो इथे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, फक्त उचलतो मी इथनं असं हे सगळं आणि इथे टाकतो. सो इथे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की हे वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल्स बनवलेले आहेत. हे सगळे त्याचे डेटा टाईप्स आहेत, पण आपल्याला कधीही या डेटा टाईप्सचा फारसा काही विचार करायची गरज पडत नाही, आणि पायथॉन ऑटोमॅटिकली त्यांना डेटा टाईप असाइन करतो. ओके, आता शुभमने एक प्रश्न विचारलाय, पण त्या प्रश्नाकडे जायच्या आधी मी तुम्हाला काहीतरी मला दाखवायचंय. आता आय मी एकदा परत डिस्प्ले करतो. आय ची व्हॅल्यू 10 आहे, मी त्याचा टाईप काय आहे, इंटिजर आहे. ऑलराईट. आता बघा, खूप महत्वाची गोष्ट. आता जर मी इथे म्हटलं आय इज इक्वल टू, ओके, आता जे मला शुभमने विचारलं ना ते मी सांगतो, आय इज इक्वल टू आय डिवायडेड बाय 3, असं जर मी केलं. ओके, आता आय ची व्हॅल्यू काय, 10. 10 डिवायडेड बाय 3 केलं तर समथिंग लाईक 3.33 वगैरे असं काहीतरी आन्सर येणार. बरोबर आहे का नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला आधी दाखवतो ना, आय इज इक्वल टू आय डिवायडेड बाय 3 नाही करत मी आय बाय 3 करतो, आणि आय डिवायडेड बाय 3 केलं की तो फक्त आपल्याला त्याची व्हॅल्यू दाखवतो. बरोबर ना, 3.3333 समथिंग. आता मी आयचा टाईप बघितला तर तो इंटिजरच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे काय, हे फ्लोट आहे. करेक्ट. आता जर तुम्ही असं स्टेटमेंट लिहिलं जिथं तुम्ही म्हणाला आय इज इक्वल टू आय डिवायडेड बाय 3, तर लक्षात घ्या ही जी राईट साइड आहे याचा आन्सर काय आहे, 3.33333 वॉट एव्हर टिल 5. आता ही व्हॅल्यू जर तुम्ही आय मध्ये टाकत असाल तर तो पहिली गोष्ट तर तुम्हाला एरर देणार नाही. ओके, पायथॉन तुम्हाला एरर देणार नाही. पण आता जर मी आय ची व्हॅल्यू प्रिंट केली तर बघा ती कशी दिसते, 3.33333 दिसते. आणि जर मी आता त्याचा टाईप बघायला गेलो ना,
तर त्याचा टाईप चेंज झालेला आहे फ्लोटला. इट इज नो लॉंगर इंटीजर, इट हॅज बीन चेंज टू फ्लोट. ओके, अँड दॅट्स हाऊ पायथन बिहेव्स. सो पायथन मध्ये it is not a strongly typed language. Python is not a strongly typed language. Strongly typed म्हणजे काय, टाइप्स जे असतात तुमचे दिलेले ते खूप स्ट्रॉंगली कनेक्टेड नसतात त्या व्हेरिएबल बरोबर. द मोमेंट तुम्ही व्हेरिएबल मध्ये दुसरी व्हॅल्यू काहीतरी स्टोअर कराल ना, तो त्याचा टाईपच बदलून टाकतो. आणि इनफॅक्ट तीच गोष्ट मी एक्सप्लेन करणार होतो तेवढ्यात शुभमचा तिकडे मेसेज आला मला, की त्यांनी मला हेच एक्झाम्पल दाखवलं की सर इथे त्यांनी ऑटोमॅटिकली कसा बदलला, तो ऑटोमॅटिकली बदलतो आणि आपल्याला काही असा ऑप्शन नाहीये जिथे आपल्याला त्याला फिक्स ठेवता येईल की नाही तू याचा टाईप बदलू नकोस म्हणून. त्याचं रिझन असं आहे की आपण पायथन मध्ये कधीच असं नाही म्हणत इंट आय इज इक्वल टू 10, असं कधीच म्हणत नाही. तो त्याला डायरेक्ट इनव्हॅलिड सिंटॅक्सच म्हणतो. कारण हे जर केलं असतं आपण इंट आय इज इक्वल टू 10, सिंपल गोष्ट आहे, मी जर इथे म्हटलं आय इज इक्वल टू 5, बरोबर आहे, आय प्रिंट केला व्हॅल्यू आली 5, त्याचा टाईप प्रिंट केला व्हॅल्यू येणार आहे म्हणजे रिझल्ट येणार आहे इंटीजर. आणि आता मी म्हणतोय आय इज इक्वल टू इंडिया आणि आय प्रिंट केला तर इंडिया दिसतंय मला, आणि टाईप प्रिंट केला मी त्याचा तर तो काय दाखवणार आहे मला, स्ट्रिंग. पण हेच जर मी सी लँग्वेज मध्ये म्हटलं असतं की किंवा जावा मध्ये म्हटलं असतं इंटीजर आय इज इक्वल टू 10 आणि त्याच्यानंतर मी आय इज इक्वल टू सपोज असं म्हणालो असतो, तर त्यांनी मला अलाउ केलंच नसतं. ते त्यांनी मला स्ट्रेट अवे सांगितलं असतं की सॉरी बॉस, आय हा इंटीजर टाईपचा आहे, तो त्याच्यामध्ये स्ट्रिंग नाही स्टोअर करू शकत. पायथॉन मध्ये तसं नसतं. ओके, द मोमेंट तुम्ही तो बेसिकली काय ना, तो म्हणजे असं आहे की पायथॉन प्रचंड भोळा आहे असं पकडा. तुम्ही जी काय व्हॅल्यू द्याल ती गुपचूप तो त्या व्हेरिएबलला असाइन करतो, आणि जर त्या व्हेरिएबलचा तो टाईप नसेल ना तर त्याचा टाईप चेंज करून टाकतो. ओके, आता तुम्ही याला रिस्ट्रिक्शन म्हणा किंवा फ्लेक्झिबिलिटी म्हणा, इट डिपेंड्स ऑन युअर पर्स्पेक्टिव्ह. ऑलराईट, हे कम्प्लिटली तुमच्या पर्स्पेक्टिव्हवर आहे की तुम्हाला त्याला कसं हे करायचंय. ऑलराईट, पण हे करत असताना सपोज मी आता परत एक ते उदाहरण घेतो, आय इक्वल टू 10 वाला. आय डिवायडेड बाय 3 जे होतं त्याचा आन्सर होता 3.33333, आणि सपोज आपल्याला याची इंटीजर व्हॅल्यूज घ्यायची असती, ओके, तर मी असं म्हणू शकतो की आय, किंवा जाऊ दे आता नाही करत ते मी इनपुट घेईन तेव्हाच करतो. ठीक आहे, आता इथे जर मी म्हटलं आय इज इक्वल टू आय स्लॅश 3, जे की आपण आता करून बघितले, आणि त्याचा टाईप बघितला, तर त्यांनी त्याला काय केलेलं आहे, त्यांनी त्याला फ्लोट करून टाकलेलं आहे. ऑलराईट, आणि सपोज मी घेतो आय इज इक्वल टू 10 आणि मी म्हटलं आय इज इक्वल टू इंटीजर ऑफ आय बाय 3. ओके, आता जर मी असं करायचा प्रयत्न केला की, किंवा असं करून दाखवतो मी तुम्हाला की आय डिवायडेड बाय 3 कर. ओके, ब्रॅकेट मध्ये आय डिवायडेड बाय 3 कर आणि त्याला इंटीजर म्हणून घे. आता आयची व्हॅल्यू जर दाखवली ना तर ती 3 येणार तुम्हाला, 3.333 नाही येणार. ओके, तर ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला इकडे इंटीजर ठेवायचं असेल तर राईट साईडला त्याला कास्टिंग करा, त्याशिवाय तुम्हाला ते करता येणार नाहीये. ओके, सो जसं सांगितलं मी तसं तुम्हाला पायथॉन एवढी फ्लेक्सिबल आहे ना, त्यामुळे काय काय ठिकाणी आपल्याला ती काळजी घ्यायला लागते जर आपल्याला तसे एक्सपेक्टेड रिझल्ट पाहिजे असतील तर. ओके, सो डोंट थिंक की हे रिस्ट्रिक्शन म्हणजे काय रिस्ट्रिक्शन असलेले बरे असतात वगैरे, कारण जावा लँग्वेज अशीच आहे. जावा, सी, सी प्लस प्लस या स्ट्रॉंगली टाईप लँग्वेजेस आहेत. एकदा इंटीजर सांगितलं ना व्हेरिएबलला की त्याच्यात इंटीजर व्हॅल्यूज पाहिजे, बाकीची चालणारच नाही. तर तसं पायथॉन मध्ये नसतं, कारण पायथॉनचं डिक्लेरेशन हा प्रकारच नसतो ना. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू डिफाईनच करता. तुम्ही आय इक्वल टू 10 म्हणता तेव्हाच ते व्हेरिएबल डिक्लेअर होतं. तुम्ही नुसतं आय म्हणूच शकत नाही. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, मी जर इथे गेलो आणि म्हणलं नुसतं ए, तर तो डायरेक्टली म्हणतो ए इज नॉट डिफाईन्ड. पण जर मी म्हटलं ए इज इक्वल टू 8 आणि मग म्हटलं ए, तर तेव्हा ते डिफाईन झालेलं असतं. ओके, व्हाईल ॲज सी लँग्वेज मध्ये आपण इंटीजर ए असं म्हणू शकतो फक्त व्हॅल्यू न देता सुद्धा, की बाबा मला फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करायचंय, व्हॅल्यू मी त्याची नंतर देणार आहे, हे मला सी लँग्वेज मध्ये करता येतं. तर पायथॉन मध्ये आपल्याला तसं करता येत नाही. ऑलराईट, सो these आर द व्हेरियस डेटा टाइप्स दॅट वी हॅव. ओके, बाकीचे आपण बघू त्याच्यानंतर. अजून एक दाखवायचं राहिलं मला तुम्हाला. सपोज मी म्हटलं इथं रिझल्ट इज इक्वल टू ट्रू. ओके, आणि आता त्याचा टाईप प्रिंट केला आपण रिझल्टचा, तर तुम्हाला इथे दिसेल की त्याचा क्लास बुल असं दाखवतो, तो बुलियन व्हॅल्यू दाखवतो, जे मी इथे तुम्हाला म्हणालो होतो मगाशी की बुलियन व्हॅल्यू पण तो घेऊ शकतो. ओके, सो हे जनरल त्याचे कॅटेगरीज आहेत डेटा टाइप्सच्या, ज्या आपण यूज करू शकतो. आता हे कसं आहे की
आपल्याला जसं आपण ते यूज करत जाऊ त्याप्रमाणे त्याप्रमाणे डिक्लेअर करत जाणार आहे. ओके, सो आपल्याला कधी त्याचा विचार नाही करायला लागत ऑनेस्टली. जेवढा विचार आपल्याला C++ जावामध्ये करायला लागेल तेवढा पायथॉन मध्ये कधीच विचार नाही करायला लागत की मी याला टाईप काय देऊ. तुम्ही फक्त व्हॅल्यू स्टोअर करा, तो ऑटोमॅटिक टाईप घेतो. ठीक आहे. आता गिरीशचा एक प्रश्न आहे की मग मेमरी कशी अलोकेट होते ऍज इट इज डिपेंडेंट ऑन अंडरलाईन डेटा टाईप. तर बरोबर प्रश्न आहे. तर याचा एक सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला की मेमरी, आता हे ऑपरेटिंग सिस्टीमच्या कॉन्सेप्ट. मेमरी जेव्हा डिक्लेअर होते, ओके, तर तेव्हा मेमरी मध्ये तो एक टेबल मेंटेन करत असतो ज्याला सिम्बॉल टेबल असं म्हणतात. ही ऑपरेटिंग सिस्टीमची कॉन्सेप्ट आहे. ओके, आणि त्या सिम्बॉल टेबल मध्ये काय काय असतं, तुमच्या व्हेरिएबलचं नाव, म्हणजे एकदम सिंपल लेवलला मी आता तुम्हाला सांगतोय की सिम्बॉल टेबल कसा मेंटेन्ड असतो ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. सो इथं तुमच्या व्हेरिएबलचं नाव असतं आय, त्याच्यानंतर त्याचा डेटा टाईप असतो इंटिजर, आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू असते 10. आता जर तुम्ही इथे जे मी केलं होतं तसं काहीतरी केलं तर याला क्लोज करतो 2 मिनिटं. इथे मी काहीतरी केलं होतं ना की आय इज इक्वल टू, नाही का, हे केलं होतं आय इज इक्वल टू I/3 आणि त्याचा टाईप बदलला ना फ्लोट. असं जेव्हा आपण काही करतो तेव्हा तो काय करतो पायथॉन, ठीक आहे, तो काय करतो, ओके, म्हणजे यांना आता डेटा टाईप त्यांनी नवीन दिलेला आहे, सो आधीच चालणार नाही. सो तो काय करतो, ही एंट्री आहे ना, ही वाली एंट्री ही काढून टाकतो. ओके, आणि आता तो काय करणार आहे, आता तो नवीन एंट्री करणार. म्हणजे काय, आय, त्याचा टाईप तो त्याला टाकणार आहे फ्लोट, आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे 3.3333 जी काही ती मगाशी आली आपल्याला ती 5 पर्यंत जी आहे. झालं, त्यांनी याला डिस्कार्ड करून टाकला, नवीन व्हेरिएबल बनवला. सो अशा प्रकारे तो त्याच्याबरोबर वर्क करतो. ओके, फाईन. सो दीज आर द व्हेरियस डेटा टाइप्स. हे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स आहेत पायथॉन मध्ये. जसे आपल्याला यूज करायचे त्याप्रमाणे आपण त्यांचं डायरेक्टली युसेज करायचं. इनफॅक्ट डिक्लेरेशन करायचंच नाहीये, जसं आपल्याला पाहिजे तसं आपण त्याला यूज करायचं. ऑलराईट, तो हे झालं डेटा टाइप्स बद्दलचं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की डेटा टाइप झाले वगैरे, ठीक आहे, पण आम्हाला तर प्रोग्राम लिहायचा आहे. आता प्रोग्राम लिहिण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते आपल्याला, तर मला युजर कडनं काहीतरी व्हॅल्यू रीड करता आली पाहिजे. ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं, बरोबर ना. सो मला युजर कडनं काहीतरी इनपुट घेता आलं पाहिजे किंवा मला युजर कडनं काहीतरी रीड करता आलं पाहिजे. करेक्ट. म्हणून मग त्याच्यासाठी काय करायचं, तर आता मी डायरेक्टली तुम्हाला प्रोग्रामिंग मोड मध्येच दाखवतो. म्हणजे ही फाईल आपली ओपन करतो, याला रिसाइज करतो, म्हणजे साइड बाय साइड राहतील परत दोन्ही. रिसाइज करतो थोडंसं. इनफॅक्ट व्हॉट आय डू इज आय चेंज द प्लेसेस. मी इकडे कोड लिहितो आणि ते त्याचा आउटपुट दिसेल आपल्याला, असं काहीतरी करूया. हा प्रोग्राम मी डिलीट करतो, hello.py. फाईन. आता असं इमॅजिन करा की आपल्याला युजर कडनं एक नंबर घ्यायचा आहे. ओके, युजर कडनं काय घ्यायचा आहे, एक नंबर घ्यायचा आहे, रीड करायचा आहे, आणि तो त्याला परत प्रिंट करायचा की हा नंबर तू दिला होतास मला, म्हणून आपल्याला त्याला फक्त प्रिंट करायचं. फाईन. म्हणजे युजर कडनं आपल्याला काय घ्यायचं असं आपण म्हणतो, तर सॉफ्टवेअरच्या भाषेत, प्रोग्रामिंगच्या भाषेत आपण काय म्हणतो, मला युजर कडनं इनपुट घ्यायचंय. आपण असं म्हणतो ना की मला युजर कडनं काय घ्यायचंय, इनपुट घ्यायचंय, बरोबर आहे. मग असं जेव्हा आपण म्हणतो की युजर कडनं इनपुट घ्यायचंय, ओके, तर त्या केसमध्ये पायथॉन आपल्याला इनपुट नावाचंच एक फंक्शन देतं. म्हणजे आता सपोज मला एक व्हेरिएबल युजर कडनं रीड करायचं, तर मी इथं इनपुट नावाचं एक फंक्शन आहे, आणि इनपुट मध्ये मी त्याला एक मेसेज देतो की लेट्स से, मी त्याला म्हणतो एंटर अ नंबर. हे इनपुट झालं. आता मी याला रन करतो. ओके, काय झालं याला, ओके, लेट मी क्लोज दिस शेल आणि याला इथनं रन करू दे परत. का बरं असं केलंय, आणि ठीक आहे, इथे म्हणतो प्रिंट read value from user.
मी मला म्हणलं रन कर. अरे काय झालं, काहीतरी काढल्यास. ओ सॉरी, मी हे करतोय का, माय मिस्टेक. हा, इथे रीड व्हॅल्यू फ्रॉम युजरला एंटर नंबर म्हटलं, मी इथं 7 दिला, एंटर हिट केलं, संपला प्रोग्राम. म्हणजे काय, तर आपण इथे हे केलं, काय म्हणतो त्याला म्हटलं इनपुट दे, पण आपण ते स्टोअरच नाही केलं कशामध्ये. म्हणजे खरं तर मला कसं म्हणणं अपेक्षित आहे माहिती का, मी इथं म्हणायला पाहिजे एक्स इज इक्वल टू इनपुट मध्ये एंटर नंबर असं म्हटलं पाहिजे. एक्स इज इक्वल टू इनपुट एंटर नंबर हे असं म्हटलं पाहिजे. आता जेव्हा आपण असं करू ना, तेव्हा त्या एक्स मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर होईल. ओके, मग ते कसं कन्फर्म करायचं, आपण त्याला प्रिंट करू ना परत. आता बघा, आता मी म्हणतो रन. आता इथे तो परत विचारेल मला रीड व्हॅल्यू फ्रॉम युजर एंटर नंबर, मी त्याला म्हणलं 100, एंटर केला 100 प्रिंट केला त्यांनी. का, कारण की आपण इथं प्रिंट केला नंबर त्याला परत बॅक. ओके, हे प्रिंट काढून टाकतो मी आता, हे काय गरजेचं नाही. मग अशी ते वर्क होत नव्हतं म्हणून मी खरं तर रन केलं. सो मी याला क्लोज करतो आता आणि मी तुम्हाला परत ते रन मॉडेल करून दाखवतो की तो कसं येणार आहे आपलं आउटपुट. सो एंटर नंबर हे पण जरा व्यवस्थित असलं पाहिजे, खरं तर कोलन आणि पुढे स्पेस असली पाहिजे. परत रन करतो याला, आता व्यवस्थित एंटर नंबर परफेक्ट. मी तर 10 म्हटलं, त्यांनी मला 10 प्रिंट केला, बरोबर आहे. आता हीच गोष्ट जर का आपल्याला जावामध्ये तर विचारूच नका. जावामध्ये जर रीड करायचं असतं तर खूपच कुटाणा करायला लागला असता डोक्याला, कारण तिकडे स्ट्रीम्स बीम्स यूज करायला लागतात डायरेक्टली, किंवा तो स्कॅनर क्लास वगैरे यूज करायला लागतो. पण ही गोष्ट जर आपल्याला सी लँग्वेज मधनं करायची असती तर आपल्याला काय म्हणायला लागलं असतं, स्कॅनएफ म्हणायला लागलं असतं. जर तुम्हाला सी लँग्वेज येते तर आपल्याला इथं काय म्हणायला लागलं असतं, स्कॅनएफ, बरोबर आहे. आणि स्कॅनएफ आणि मग %d आणि मग %% वगैरे असं काय काय लिहायला लागलं असतं. इथं किती सोपं आहे पायथॉन मध्ये, फक्त म्हणायचं इनपुट. इनपुट म्हणजे काय, मला युजरकडनं रीड करायचंय. आणि मग हे काय असतं, हा तो मेसेज असतो जो युजरला दाखवणं अपेक्षित आहे. तुम्ही हा मेसेज नाही टाकला ना, नुसतं एवढं लिहिलं आणि आता म्हणाला रन, तर काय होईल बघा. तर काही नाही, तो प्रोग्राम रन होणार आहे, फक्त इथं मेसेज नाही दिसत आहे. आणि इथं मी 6 दिलं तर तो मला 6च प्रिंट करणार लगेच. सो खरं तर जे फंक्शन आहे ना ते एवढंच आहे इनपुट नावाचं, पण त्याला रिडेबिलिटी असली पाहिजे ना, युजरला कळलं तर पाहिजे तुम्ही काय करताय. म्हणून आपण इथं म्हणतो की एंटर अ नंबर असं आपण म्हणतो. ओके, तर हे जे रीड करतोय आपण युजरकडनं इनपुट आणि आपण हे जे प्रिंट केलंय, फाईन. तर तुम्हाला आता वाटत असेल की अरे वा, 6 रीड केला आणि 6 प्रिंट केला म्हणजे त्यांनी नंबर व्यवस्थित रीड केला. तर ऍक्च्युअली तसं नाहीये. ओके, तसं नाहीये का, आता मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. इथे मी नंबर प्रिंट करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ना त्याचा टाईप पण प्रिंट करतो. मला इथनही टाईप प्रिंट करता येईल. मी तो कसा करणार आहे, मी इथं म्हणणार आहे प्रिंट टाईप ऑफ एक्स, जे मी आता तुम्हाला मगाशी कमांड प्रॉम्प्ट वरून दाखवलं होतं डायरेक्टली शेल मधून. आता मी इथं काय म्हणतोय, प्रिंट टाईप ऑफ एक्स, एक्सचा काय टाईप आहे ते प्रिंट कर, हे मी सांगतो इथे. आता जर मी याला रन केला तर गंमत बघा काय होणार आहे. ओके, इथं त्यांनी दिलं, अरे हे मला अजिबात आवडत नाही, इथं कोलन आणि असं आलं पाहिजे, ठीक आहे. आणि मी याला परत रन करतो. एंटर नंबर आला, इथं मी त्याला नंबर दिला 77. आउटपुट बघा काय, आउटपुट मध्ये 77 आलं आपल्याला, पण त्यांनी टाईप काय दाखवला एक्सचा, स्ट्रिंग. अरे असं कसं काय, स्ट्रिंग का दाखवला. ओके, तर त्याचा अर्थ असा लक्षात ठेवायचा, इनपुट फंक्शनने आपण जे काय रीड करतो युजर कडनं ते नेहमी स्ट्रिंग म्हणून रीड केलं जातं. ओके, इनपुट जे आहे मला म्हणायचं असं, इनपुट फंक्शन ऑलवेज रीड्स डेटा इन फॉर्म ऑफ अ टेक्स्ट, किंवा ज्यालाच आपण स्ट्रिंग असं म्हणतो.
म्हणजे इथे जे काय मी इनपुट दिलं ना ते त्यांनी खरं तर नंबर नाही घेतलेला, त्यांनी काय घेतलंय त्याला स्ट्रिंग कन्सिडर केलेलं, टेक्स्ट कन्सिडर केले 77 आणि त्यांनी तसं प्रिंट केलं. आता आपल्याला इथपर्यंत असताना आपल्याला वाटत होतं की नंबर आहे, पण आपण टाईप प्रिंट करून बघितलं ना, मग टाईप प्रिंट केल्यावर त्यांनी काय दाखवलं आपल्याला की अरे नाही, टाईप तर याचा स्ट्रिंग आहे, STR आहे. येते का लक्षात? ओके, सो इथे तुमच्या लक्षात येईल की इथे गडबड आहे ना, मग असं नाही व्हायला पाहिजे. आपल्याला ते इंटिजर म्हणून रीड करायचा होता. ओके, सो नाव आय एम गोइंग टू मेक एन इम्पॉर्टंट पॉइंट हिअर. लक्षात घ्या की आपण इनपुट मधनं जे काही रीड करतोय ते सगळं स्ट्रिंग म्हणून येतंय, पण आपल्याला इथं स्ट्रिंग नको, आपल्याला याच्यात नंबर पाहिजे. अशा वेळेला आपल्याला जे काय आपण रीड करतो ना त्याला कास्ट करायला लागतं इंटिजरने. याला म्हटलं जातं टाईप कास्टिंग. टाईप कास्टिंग म्हणजे एखादा टाईपचा डेटा दुसऱ्या टाईप मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण त्याला टाईप कास्टिंग करतो. जसं की इथे स्ट्रिंगचा डेटा आहे आणि तो मला इंटिजर मध्ये करायचा आहे, तर मी त्याला म्हणतो की प्लीज रे बाबा, या इनपुट मधनं तुला जे काय मिळणार आहे ना ते प्लीज इंटिजर मध्ये कन्वर्ट करून एक्स मध्ये स्टोअर कर, हे मी त्याला इथे सांगतो. ऑलराईट, आता हाच प्रोग्राम मी रन करतो आणि आता आउटपुट काय दिसेल बघा आपल्याला. अरे काहीतरी चुकवलं मी. ओके, बेटर है कि आई गिव दिस ब्रॅकेट. आणि आता इथे त्याला म्हणतो सेम एक्झॅक्टली तसंच करतो मी, 77 देतो, पण आउटपुट मध्ये डिफरन्स बघा काय, इथे पण 77च प्रिंट केला त्याने, त्यात काय प्रॉब्लेम नाही. पण इथे क्लास काय होता, स्ट्रिंग होता. इथे काय घेतला त्याने, इंट. का? कारण की आपण त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे इथे की आपण जे युजर कडनं रीड करतो कुठली गोष्ट, तिचं आपल्याला पाहिजे त्या टाईप मध्ये कन्वर्ट करायची असेल ना तर त्याला असं टाईप कास्ट करायला लागतं. हा, पण याच्यात एक गोष्ट गरजेची आहे. सपोज मी असं केलं, परत एंटर अ नंबर म्हटलं आणि मी इथे व्हॅल्यू दिली ABC. सो इन्स्टेड ऑफ गिव्हिंग इट एज अ नंबर मी त्याला ABC अशी व्हॅल्यू दिली आणि एंटर हिट केलं, तर मात्र ऍप्लिकेशन क्रॅश होणार आहे. तर मात्र ऍप्लिकेशन क्रॅश होणार. क्रॅश का झालं आपलं ऍप्लिकेशन? कारण की तो स्टेट अवे सांगतो की अरे हे जे काही युजर कडनं रीड केलं नव्हतं आता ABC, हे इंटिजर मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे आपला प्रोग्राम क्रॅश झाला. सो वी हॅव टू बी केअरफुल. आता ऑफकोर्स हे जे असे क्रॅशेस होतात हे आपल्याला हँडल पण करता येतात. त्याच्यासाठी एक्सेप्शन हँडलिंग म्हणून प्रकार असतो आणि ते एक्सेप्शन हँडलिंग करून आपण हे सगळं हँडल करू शकतो जेणेकरून आपलं ऍप्लिकेशनच क्रॅश नाही होणार आहे. कारण क्रॅश झालं म्हणजे काय, प्रोग्राम थांबला. आणि आपलं ऍप्लिकेशन कधीच क्रॅश नाही झालं पाहिजे. अगदी साधे प्रोग्राम जरी आपण बनवले तरी आपण नेहमी मेक शुअर केलं पाहिजे की ते कधीच क्रॅश नाही होणार आहेत. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती की आपले ऍप्लिकेशन क्रॅश नाही झालं पाहिजे. तुम्ही साधा विचार करा, मोबाईलवर आपण ऍप वापरतो आणि ते युज करत असताना ऍप जर क्रॅश झालं, डायरेक्टली बंदच झालं, तर त्या ऍप मधला कॉन्फिडन्सच निघून जातो आपला की अरे हे काय मधनच बंद पडतं असं वाटायला लागतं आपल्याला. करेक्ट? सो दॅट शुड नॉट हॅपन. आता इथे मी तुम्हाला दाखवतो पटकन की मला 3 गोष्टी मी युजर कडनं रीड करायचा प्रयत्न करतो. मी इथे आता हा प्रोग्रामच चेंज करतो मी बेसिकली, आणि मी कसं लिहितो बघा. आता R इज इक्वल टू इंटिजर इनपुट, इथे मी म्हणतो सिंगल कोट मध्ये टाकू आपण आता, एंटर रोल, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं N मध्ये मी म्हणतो इनपुट एंटर नेम, आणि M मध्ये मला मार्क्स घ्यायचे, तर इथे मी काय म्हणणार आता, इनपुट एंटर मार्क्स असं मी म्हणणार. पण तुम्हालाही माहिती आहे की मार्क्स तर फ्लोट मध्ये असणार आहेत, मग मी काय म्हणतो याला फ्लोटने टाईपकास्ट कर म्हणतो. जे काय असेल ना त्याला फ्लोट मध्ये कन्वर्ट कर. मला एकदा चेक करू द्या की हा सिंटॅक्स चालणार आहे का त्याला. इथं ब्रॅकेट टाकायला लागेल मला. चालला म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. सो इथे मी कोलन कोलन टाकून देतो फक्त, म्हणजे ऍप्लिकेशन नीट दिसेल. टू क्लोज दिस आणि मी आता इथनं रन करतो याला. ओके, आणि आता इथं काय म्हटलं बघा, तो रोल नंबर आहे 7 दिला मी, नेम दिला अमित, आणि मार्क्स इथे काय दिले 80.5. त्यांनी घेतलं, फक्त त्यांनी प्रिंट नाही केलं. मग प्रिंट का नाही केलं? कारण आपण प्रिंट केलंच नाहीये ना अजून. सो इथं आपण प्रिंट करणं पण अपेक्षित आहे. मग आपण इथं प्रिंट करूयात R प्रिंट N आणि प्रिंट M असं करूयात आपण.
आणि प्रिंट स्टेटमेंट बाय डिफॉल्ट प्रत्येक गोष्ट नवीन लाईनला प्रिंट करत असते. ओके, कारण त्याचा एंड जो असतो तो स्लॅश एन असतो, जो आपल्याला चेंज करता येतो. ओके, सो इथे मी रन करून दाखवत होता परत तुम्हाला. प्रोग्राम रन केला तर आपण रोल नंबर युजर कडनं घेतला, परत तेच डेटा येतो. मी रोल नंबर 7 अमित 80.5. ओके, आणि आता मी एंटर हिट केलं तर मला तेच आउटपुट आहे तसं दिसलं. ओके, आणि ऑफकोर्स जर मला ते एका लाईनीत हवं असेल तर मला इथे आय थिंक यू विल हॅव टू से एंड इज इक्वल टू स्पेस असं करता येतं आपल्याला, की एंडला स्पेस टाक असं सांगतो आपण त्याला. फक्त शेवटच्याला सांगायची काही गरज नाही. आणि असं जर मी रन केला, आता रोल नंबर म्हटलं मी 1, नेम इज यश अँड मार्क्स आर 90.4, तर ते एकाच लाईन मध्ये तरी प्रिंट केलं. ऑफकोर्स तिथं स्पेस नाही आलेली कारण मी स्पेस टाकलीच नाही, ते एकाला एक चिकटून आलं, पण असं आपल्याला करतात. सो इथे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला युजरकडनं इनपुट कसं घ्यायचं. तर इनपुट नावाचा जो फंक्शन आहे ते यूज करून आपण युजरकडनं इनपुट घेतो आणि आपल्याला पाहिजे त्या याच्यात आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. इथे का नाही कन्वर्ट केलं मी स्ट्रिंगला? मी इथे पण तर असं म्हणायला पाहिजे होतं ना, मग str मध्ये कन्वर्ट कर. मग हे असं का नाही केलं? कारण त्याची गरजच नाहीये. ओके, गरज का नाहीये? कारण इनपुट स्ट्रिंगच असतं ना, त्याला काय कन्वर्ट करायचं आहे? हा, इथे तुम्हाला इंटिजर मध्ये करा, इथे फ्लोट मध्ये करा, पण हे तर तुम्हाला येतच स्ट्रिंग म्हणून आहे. स्ट्रिंगलाच परत स्ट्रिंग मध्ये कशाला कन्वर्ट करणार आहे? ओके, आले लक्षात? सो आपण काय बघितलं आजच्या सेशन मध्ये बेसिकली, की डेटा टाईप म्हणजे काय आणि युजर कडनं जेव्हा आपण इनपुट घेतोय तर ते आपल्याला कसं घेता येतं. ऑलराईट, आणि ते आपण फक्त प्रिंट करून बघितलं, आपण त्याच्यावर प्रोसेसिंग खरं तर काहीच केलेलं नाही अजून. ओके, मला अजून एक दाखवतो की इथे मला असंही म्हणता येईल की प्रिंट, आता सपोज मला असं म्हणायचं आहे की रोल नंबर, आणि सपोज मी असं केलं याला, आणि आता रन करून बघा, तुम्हाला गंमत दाखवतो मी इथे. तर इथे ते मी हे थोडस स्क्रोल करायला लागेल आपल्याला. आता इथे रोल नंबर दिला मी 2A आणि मार्क्स दिले काहीतरी 80. ओके, आता इथे जेव्हा आपण हे प्लस करायला जातो, जेव्हा आपण बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मधून येतो, सो यू कॅन ओनली कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग नॉट इंटिजर टू स्ट्रिंग. तर हे काय झालं? हा इंटिजर आहे, हे काय आहे? स्ट्रिंग आहे. तर या दोन्हीचे ऍडिशन करता येत नाही, जसं आपल्याला याच्यात चालतं, कशामध्ये? जावा मध्ये चालतं. ऑलराईट, तर इथे जर तुम्हाला त्याला ऍड करायचं असेल तर पहिली गोष्ट तर वी कॅन डू अ कॉमा. ओके, आणि आता मी तुम्हाला दाखवते कसं दिसणार आहे. श्वेता, तुझा प्रश्न बघितलाय मी तुला उत्तर देतो 2 मिनिटात. इथं नाव दिलं बी आणि इथे दिलं 90, रोल नंबर 2 असं त्यांनी दाखवलं, बरोबर आहे. पण हे ना खूप कॉम्प्लेक्स होत जातं नंतर नंतर, हे खूप कॉम्प्लेक्स होत जातं नंतर. तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला उद्या सांगेन, की हे प्रिंट करायचं असेल तर कसं प्रिंट करायचं. पण आत्तासाठी तरी हे आपण असं प्रिंट करून बघूया की रोल नंबर ते आहे तुमचा, नंतर नाव तुम्ही काय एंटर केलं, आपण युजरने जे जे दिले ना तेच त्याला परत दाखवूयात, आणि मार्क्स तू काय एंटर केले, आणि तर आपण सगळे त्याच व्हॅल्यू टाकून देऊयात. आता मी इथं रन केलं, इथं म्हटलं रोल नंबर इज 5, नेम इज यश अँड मार्क्स आर 80.7. तर त्याने इथं मला दाखवलं रोल नंबर इज 5, नेम इज यश, मार्क्स इज इक्वल टू 80.7. ऑलराईट, दिस शुड बी क्लिअर. आता एक प्रश्न आहे ज्याच्यात श्वेता मला म्हणाली की ते एंडचं नाही कळालं तिला, की एंड जो दिला होता. ओके, तर प्रिंट स्टेटमेंट मध्ये कसं असतं ना, आता मी हे काढून टाकतो आणि फक्त सिंपल प्रिंट ठेवतो. आर प्रिंट करतो आणि प्रिंट एन करतो, दोनच गोष्टी प्रिंट करतो मी. सोडून दे ना, तिन्ही करतो प्रिंट. तर हे जेव्हा मी प्रिंट करतो ना 3 गोष्टी, तेव्हा प्रत्येक गोष्ट सेपरेट लाईनवर येत असते. म्हणजे मी रोल नंबर म्हटलं 7, नेम म्हटलं ए आणि मार्क्स म्हटलं 70. तर प्रत्येक गोष्ट सेपरेट लाईनवर येते, मला ते एकाच लाईनवर हवेत. तर प्रिंट स्टेटमेंट जर बघितलं ना तुम्ही, तर मी तुम्हाला दाखवतो, इथं हेल्प येते का बघू आपण. इथं तर दाखवत नाहीये. तर प्रिंट स्टेटमेंट मध्ये जेव्हा मी असं रोल नंबर प्रिंट करतोय, तर बाय डिफॉल्ट त्याला
एंड सांगता येतो आपल्याला की याचा एंड काय असला पाहिजे, जो बाय डिफॉल्ट असतो /n, म्हणजे काय, नवीन लाईनला जा, असा त्याचा एंड असतो. पण हे जर आपण /n काढून स्पेस दिली ना, तर तो एंडला स्पेस टाकणार आहे. हेच मी इथे पण येणार आणि म्हणणार एंडला ना तू नवीन लाईनला नको जाऊ बरं का, स्पेस टाक फक्त, असं मला टाकतात. आणि ह्याला काय टाकायची गरज नाही, कारण शेवटच आहे. ओके, आता मी याला जर रन केलं, सॉरी मी इथे चुकतोच आहे सारखा, 5 म्हणायचं मला. रन केलं तर आता इथे बघा, रोल नंबर घेतला आपण 8, नाव इज आदित्य आणि मार्क्स घेतले मी 90.5. तर हे बघा आउटपुट कसं आलं आपल्याला, 8 स्पेस आदित्य स्पेस 90.5. ओके, सो श्वेता, इज दिस क्लिअर की ही स्पेस कुठून आली? तर आपण त्याला सांगितलं एक्सप्लिसिटली की एंडला स्पेस टाक. ओके, जर तसं नसेल, आपण जेव्हा असं म्हणतो ना, नुसतं असं म्हणतो, तेव्हा त्याला एंडला /n असतो बाय डिफॉल्ट, जो की आपण चेंज केला आणि त्याला सांगितलं एंडला स्पेस टाक. ओके, आणि आता एक शेवटचा प्रश्न आत्ताच्या याच्यातला जो घेतोय मी, शुभमने विचारला कॉमेंटसाठी काय वापरायचं, तर कॉमेंटसाठी सिंपल आहे, कॉमेंटसाठी हॅश वापरायचा. दिस इज अ कॉमेंट, किंवा असं म्हणतो, माय फर्स्ट पायथन प्रोग्राम टू रीड इनपुट. ओके, सो ही कॉमेंट असते आपली हॅश मध्ये. आता मी जर रन केला तर मला त्याला काही एरर नाही येणार आहे, माझा प्रोग्राम बरोबर होतो व्यवस्थित. 10 Ahmed 60 व्यवस्थित रन. ओके, सो विक्रांतने विचारलंय की सर तुम्ही इनपुट एंटर नेम केलं. विक्रांत, मी असं सांगतो, डिफॉल्ट व्हॅल्यू पायथॉन लँग्वेज मध्ये स्ट्रिंग आहे असं नको समजू. इनपुट फंक्शन डिफॉल्ट स्ट्रिंग मध्ये रीड करतं, असं लक्षात ठेव. डोंट थिंक की पायथन मध्ये स्ट्रिंग डिफॉल्ट असतं का, तसं नाही विचार करायचा. विचार असा करायचा की हे जे इनपुट फंक्शन आहे ना, ते नेहमी स्ट्रिंग मध्ये रीड करतं. ओके, सो आजच्या सेशन मध्ये एवढंच होतं फ्रेंड्स. आपण बघितलं की डेटा टाइप्स काय असतात, वेगवेगळे डेटा टाइप्स कोणते, आपण नंतर बघणार आहोत सगळं याच्यातलं डिटेलमध्ये एक एक. आपण त्यांचे प्रिंट करून पण बघितले, आणि त्यात तर मेनली आपण काय बघितलं तर इनपुट फंक्शन कसं यूज करायचं. कारण आता इनपुट एकदा आपल्याकडे कळालं की आपलं काम सोपं होईल, कारण आता आपल्याला प्रोग्राम्स लिहिता येतील एकदा जे इनपुट, कारण हे इनपुट आहे आणि हे आउटपुट आहे ना एक प्रकारे. इनपुट मध्ये रीड करतो, प्रिंट म्हणजे आउटपुट झालं आपण. सो इथून पुढे आता खरी मजा येईल, कारण की आपल्याला रीड करता आल्या व्हॅल्यूज. आता आपण याच्यावर प्रोग्रामिंग करणार. मग इथे आपण थोडंसं नेक्स्ट सेशन मध्ये ऑपरेटर्स काय ते बघू, आणि मग ऑपरेटर झालं की त्याच्यानंतर इफ एल्स कसं लिहायचं, लूप्स कसे लिहायचे, असं केलं की आपल्याला प्रोग्राम्स लिहिता येतील व्यवस्थित. ठीक आहे, ओके गाइस. सो मी आता रेकॉर्डिंग थांबवतोय. काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट विंडो मध्ये ना हे करा, टाकून ठेवा. आय एम स्टॉपिंग द शेअरिंग ऑफ द स्क्रीन राईट नाव, and I am stopping